नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हो, आज तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण काकडीमध्ये रवा घालून मस्त अशी पौष्टिक रेसिपी करतोय. उन्हाळा स्पेशल आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे. एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवून पाहिली तर आठवड्यातून 3-4 वेळा नक्कीच बनवून खाल, एवढी जबरदस्त होते. तर त्यासाठी करायचे काय बघा, इथे सुरुवातीला आपल्याला काकडी घ्यायची आहे. आता इथे आपण बाजारात भरपूर आता काकड्या वगैरे यायला लागलेल्या आहेत. तर उन्हाळासुद्धा आता वाढायला लागला आहे, पहा ऊन जाणवायला लागलं आहे. तर इथे काकडी घ्यायची आपल्याला. आता मी इथे 1 काकडी घेतली आहे, पहा. आता तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे पदार्थ तितकं तुम्हाला इथं प्रमाण घ्यायचं आहे, पण सुरुवातीला मी तुम्हाला इथे एकाच काकडीचं दाखवणार आहे. तर इथे काकडी स्वच्छ धुवून घेतली आणि साल न काढता इथे आपल्याला अशीच काकडी कट करून घ्यायची. आता याच्यापेक्षा सुद्धा बारीक तुकडे तुम्ही करून घेऊ शकता. मी असेच घेतलेले आहेत कारण माझ्या मिक्सरमध्ये पटकन बारीक होतात. सोबतच जाड बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता. 1 कप इतका घेतला. नंतर त्याच्यामध्ये 2 मिरच्या, 1 ते 1.5 इंच आलं घातलेलं आहे, कोथिंबीर घातली आहे भरपूर अशी, आणि याच्यावरती आता पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर त्यापूर्वी आपल्याला अर्धा कप इतकं दही घालून घ्यायचं आहे. दही हे जास्त आंबट नसावं. जर जास्त आंबट असेल तर तुम्ही पाव कप दही इथे वापरू शकता. त्याच कपाच्या मापाने पहा आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे. तर इथे आता अर्धा कप इतकं नंतर मी पाणी घालून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने पहा इथे अगदी व्यवस्थित बारीक असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं. सुरुवातीचं जे काकडीचं मिश्रण होतं तर ते पहा मी अर्धं करून घेतलं होतं आणि अर्धं साईडला ठेवलं होतं. त्याच मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे तांदळाचं पीठ घालून घेतलं आणि ते परत एक वेळा छान असं स्मूथ फिरवून घेतलं. तर इथे पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता हे दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. पीठ काही वेगळं नाही, तेच पीठ आहे, फक्त 2 बॅचेसमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. तर सर्व काढून घेतलं आणि त्याच्यानंतर अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. जितकं जमेल तितकं फेटून घ्यायचं. सुरुवातीला पहा मिश्रणाचा कलर कसा होता, अगदी थोडंसं हिरवट असं जाणवत होता, पण आता नंतर पहा इथे पूर्ण असा लाईट झालेला आहे कलर. अशा पद्धतीनं कलर येईपर्यंत फेटून घ्यायचं, जेणेकरून मस्त असं छान अशी आपल्या पदार्थाला पहा जितकी हवा भरली जाईल तितका पदार्थ बनायला अगदी मस्त होतो आणि मऊसूत तयार होतो. अगदी आपले प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील एवढी जबरदस्त होणारी आणि शरीराला थंडावा देणारी रेसिपी आहे. तर इथे बॅटर बघा व्यवस्थित तयार करून घेतल्यानंतर फक्त त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी बॅटर साईडला ठेवून द्यायचं झाकून. तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊया खाण्यासाठी. तर त्यासाठी खोबरं घालून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, नंतर डाळवं घालून घेतलं, लसूण आणि आलं घालून घेतलं. आता इथे तुम्हाला जितकी क्वांटिटी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त पदार्थाचं प्रमाण करू शकतात. नंतर मिरच्या घालून घेतल्या, कोथिंबीर घालून घेतली आहे पहा, आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती काही पुदिन्याची पानं घालायची आहेत. लिंबू पिळून घेतला अर्धा, पाणी टाकलं, साखर 1 चमचा टाकलेली आहे आणि छान इथे आपली ही चटणी तयार करून घेतली आहे पहा. आता हे वाटून घेतलेलं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि एक छान असा तडका करून घेऊया, म्हणजे अजून छान खमंग चटणी खायला लागते. तर आता इथे कडल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं 1 ते 2 चम्मच इतकं. नंतर मोहरीची खमंग फोडणी करायची, कढीपत्ता टाकायचा, छान अगदी चरकन फोडणी बसली पाहिजे. हिंग टाकला चिमूटभर आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची, छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायची. अशा स्वरूपाची चटणी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. तर इथे आपण थोडंसं मीठ घालायचं राहिलेलं आहे, पण आता नंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चटणीमध्ये आणि छान एक वेळा हलवून घेऊया. तर पाहू शकता इथे मस्त अशी चटणी तयार झाली. एकदा ही आंबट तिखट गोड चवीची ही चटणी बनवून पहा, अप्रतिम लागते चवीला. कोणत्याही पदार्थासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकतात. तर लगेच पहा चटणी साईडला ठेवून दिली आणि या आता गरम करायला तवा ठेवला होता. तव्याला गरम झाल्यानंतर छान असं तेलानं ग्रीस करून घ्यायचं आणि 1 पळी इतकं बॅटर तव्यावरती घालून घ्यायचं. अजिबात पांगायचं नाही, म्हणजे जास्त पसरवायचं नाही. अलगद हाताने वरच्यावर हे बॅटर सोडून द्यायचं. आता इथे पाहू शकता जाळी काय सुरेख सुटलेली आहे पहा. काकडीचा डोसा आहे कोण म्हणेल का हो याला. तर या पद्धतीचे पहा आपल्याला हे डोसे बनवून घ्यायचे आहेत.
तर इथे पाहू शकता अलटपलट करून दोन्ही बाजूनी मस्त असे भाजून घ्यायचे, अगदी मऊसूत तयार होतात. आता इथे पहा, आज मी या डोशांसाठी कास्ट आयर्नचा हा तवा वापरलेला आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवते, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तवा खरंच खूप छान आहे वापरायला. मी खूप वेळा हाच तवा वापरते. सिझनिंग केलेला आहे, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आपण कसंही याच्यावरती बनवू शकतो. तर पहा, लगेचच दुसरासुद्धा मी एक दाखवते. आता छोटा पहिला आपण काढला होता, तर दुसरा थोडासा मोठा काढून घेतला. जाळी बघा, आपण याच्यामध्ये सोडा, इनो वगैरे अजिबात काही घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा मस्त जाळी पडली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पहा मध्यम आचेवरती मस्त शेकून घ्यायचे. थोडंसं तुम्हाला क्रिस्पी करून खायचं असेल ना, तर लो टू मध्यम आचेवरती तुम्हाला छान असं अशा पद्धतीचं क्रिस्पी करून घ्यायचं आहे पहा. तर छान अगदी मस्त तुम्हाला जसे हवे तसे मऊसूत क्रिस्पी जसे पाहिजे तसे तुम्ही या काकडीचे डोसे बनवू शकता. आता मार्केटमध्ये भरपूर अशी काकडी यायला लागलेली आहे, उन्हाची तीव्रतासुद्धा वाढायला लागलेली आहे बऱ्यापैकी. आणि एकदा का तुम्ही हा नाश्ता घरात बनवला की आठवड्यातून 3 ते 4 वेळा नक्कीच बनवून खाल. आणि विशेष म्हणजे शरीरामध्ये अगदी छान असा थंडावा निर्माण करतं आणि भरपूर सारं प्रमाण असतं या काकडीमध्ये पाण्याचं, त्याच्यामुळे खरंच काकडी खूप शरीरासाठी चांगली आहे. तर नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीनं हे काकडीचे डोसे नाश्त्याला एकदा नक्की बनवून पहा. मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, हलक्या भुकेसाठी बनवू शकता, किंवा मग अगदी संध्याकाळच्या थोड्याशा भुकेसाठी तुम्ही बनवू शकतात, किंवा घरी पाहुणे मंडळी आली तर त्यांच्यासाठी बनवून देऊ शकता. अगदी कुणाला कळणारसुद्धा नाही की हा काकडीचा डोसा बनवलेला आहे म्हणून. तर नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनवून पहा. आणि आजची तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मात्र मला जरूर कमेंटमध्ये कळवा. आपली ही रेसिपी तुम्ही कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचे आभार मानू शकेल. आय होप तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल. तर पहा, आता मी सर्व अशा पद्धतीने हे काढून घेतलेले आहेत आणि या चटणीसोबत ना खरंच खूप अप्रतिम लागतात. आंबट, तिखट आणि गोड आणि ही काकडीचा थंडावा देणारा हा डोसा खरंच खूप मजा येते. नक्की बनवून पहा आणि घरातल्यांनासुद्धा खाऊ घाला. खरंच अगदी प्रौढांपर्यंत सर्वजण मऊसूत असल्यामुळे खाऊ शकतात. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. आपली ही रेसिपी तुमच्या मित्र, मैत्रिणी, परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि कमेंट करून मात्र मला सांगायला अजिबात विसरू नका. चला, माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि हो, अशाच छान जबरदस्त रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.